फ्रँकी तर सगळ्याच मुलांना आवडते हो ना. आणि आवडणार कशी नाही बरं, जिचं नावच एवढं स्टायलिश आहे. मुलं अगदी आवडीने खातात ही. मग आपण काय कमी आहोत का? आपण पण इंडियन स्मार्ट मॉम आहोत. आपण पण मुलांना फ्रँकीच द्यायची, पण खूप पौष्टिक बनवून. इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे. आणि ज्यांची मुलं दूध पीत नाहीत ना, त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे की दुधानेच तुम्ही पीठ मळा आणि असंच मुलांच्या पोटामध्ये दूध खाऊ खाऊ घालू शकता तुम्ही. याचं मस्त असं चपातीसारखा डो बनवून तयार केलेला आहे. खरं तर फ्रँकी मैद्यापासून बनते, पण आपण पौष्टिक बनवणार आहोत तर गव्हाच्या पिठाने बनवायची आपण. इथं तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये मी जिरी टाकलेली आहे अर्धा चमचा. जिरी छान अशी फुलू द्यायची आहे. त्यानंतर आपण यामध्ये बारीक कट केलेला एक छोटा कांदा टाकलेला आहे. छान एक 10 सेकंड तरी परतवून घ्यायचा आहे आपण हा कांदा. नंतर आपण यामध्ये एक बारीक कट केलेलं गाजर टाकणार आहोत. एक शिमला मिरची बारीक कट केलेली टाकणार आहोत. हे अगदी मस्त एक अर्धा मिनिट तरी परतवून घेणार आहोत. नंतर यामध्ये मी एक छोटा टोमॅटो कट करून टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकत आहे. पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचाच धनेपूड टाकलेली आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे. तुमची मुलं ज्या भाज्या खात नाहीत आणि तुम्हाला कोणत्या भाज्या मुलांना खाऊ घालायच्या आहेत ना, त्या सगळ्या भाज्या तुम्ही इथं वापरू शकता. म्हणजे मुलांना समजणारही नाही की आपण या भाज्या खातो आहे असं. आता इथं एखाद मिनिट मी याला परतवून घेतलेलं आहे. वाफेवरती शिजवलेलं आहे. छान अशा मऊ झालेत भाज्या आपल्या. याला मिक्स करून घेते. त्यानंतर यामध्ये आपण पनीर टाकणार आहोत बारीक कट केलेलं. मिक्स करून घेऊया. पनीर टाकल्यानंतर जास्त वेळ शिजवायचं नाही आहे आपण. एक अर्धा मिनिट परतवून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करणार आहोत आपण. पनीरला जास्त शिजवण्याची गरज नसते इथं. यामध्ये आपण एक चमचा टोमॅटो केचप टाकणार आहोत. 1 चमचा मेयोनीज टाकायचा आहे यामध्ये आणि छान मिक्स करून घेऊया हे. टोमॅटो केचप आणि मेयोनीजमुळं अगदीच क्रीमीनेस आणि रिचनेस येतो आपल्या सारणला. सारण असं कोरडं पडत नाही आणि छान असं बाइंडिंग येतं आणि अगदी ओलसर बनतं सारण. किती मस्त दिसत आहे पहा हे. आता आपण जे पीठ मळलेलं होतं त्याची नॉर्मल जी चपाती बनवतो आपण, ती चपाती बनवून घेऊया. थोडंसं तेल लावून मी हिला अगदी मऊसूत करून घेते आणि जशा नॉर्मल चपाती लाटतो आपण तशा लाटून घेणार आहोत. ज्यांची मुलं चपाती भाजी खाण्यासाठी नखरे करतात, नको म्हणतात ना, त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे हा फ्रँकीचं. आतमध्ये पण तेल लावूया आपण. नाही लावलं तरी पण चालतं, पण तेल लावाच म्हणून सांगेल मी. अगदी मऊ राहते आपली चपाती. आणि आपण चपातीला सॉस किंवा मेयोनीज लावायचं नाही आहे इथं. जे आपण रोल बनवतो ना, तेव्हा चपातीलाच जर का तुम्ही सॉस आणि मेयोनीज लावलात ना, तर मग चपाती अशी त्यांची मधली सुट्टी होईपर्यंत ना अशी ओलसर होऊन जाते खूप. त्याच्यामुळं आपण सारण बनवतानाच त्यामध्ये सॉस आणि मेयोनीज टाकलेलं आहे. म्हणजे चपाती अजिबात अशी ओलसर होणार नाही आहे. तेल लावून पहा, मी इथं चपाती अगदी छान खरपूस भाजून घेतलेली आहे. तेल लावल्यामुळं ना चपाती अगदी सॉफ्ट राहतात दुपारपर्यंत पण, अशा वातड होत नाहीत. आता आपण पौष्टिक लाडूही बनवणार आहोत, तर त्यासाठी मी 1 वाटी शेंगा, अर्धी वाटी गूळ आणि 2 चमचे प्रोटीन पावडर घरातच बनवलेली आहे, ती पण यामध्ये मिक्स करत आहे. छान मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे हे. एका प्लेटमध्ये काढून घेते. आता हे थोडंसं कोरडं वाटत आहे. आपण त्याच्यावरती 2 चमचे तूप टाकणार आहोत. तूप टाकल्यामुळं असं थोडंसं ओलसर होतं सारण आपलं. खूप छान असं बाइंडिंग येतं आणि मेन म्हणजे चव खूपच अशी छान लागते आपल्या लाडूची. अगदीच मऊसूतही बनवून तयार होतात आणि तुपाचा खूपच छान फ्लेवर होतो यामध्ये आणि खूपच पौष्टिक आहे. शेंगदाणे आहेत, आपण साखरेचा वापर केलेला नाही आहे. गूळ आहे आणि प्रोटीन पावडर टाकलेली आहे. इथं आता आपण चपातीचं रोल बनवूया किंवा फ्रँकीही म्हणू शकता. पहा तुम्ही, मी असं स्टफिंग सगळं ठेवलेलं आहे. अगोदर साईडचे काठ आपण फोल्ड करायचे आहेत पहा, आणि नंतर या साईडने चपाती फोल्ड करायची आहे. असं केल्याने काय होतं, सारण आपलं अजिबात खाली पडत नाही. मुलांनी असं पूर्ण जरी पकडून खाल्लं ना, तरी पण अजिबात सारण खाली पडणार नाही. तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने पूर्ण मी सील केलेलं आहे त्याला. कसं पण पकडा, तुमचा मुलगा मुलगी कसे पण पकडून खाऊ द्या, अजिबात सारण खाली पडणार नाही. हे पहा, असं दाखवते मी तुम्हाला. आणि वरून पण हे फोल्ड करून घ्यायचं, असं अजिबात खाली पडणारच नाही सारण. आता याला कट करून घेऊया, कारण टिफिनमध्ये एवढं पूर्ण बसणार पण नाही. त्यापेक्षा असं कट केलं की मुलांना खाण्यासाठी सोपं होतं. चला आता टिफिन भरूया आपण.
अगदी पूर्ण फिनिश करून आलेली होती वैभवी हा टिफिन. अगदी आवडीने खाल्लेली होती आणि एवढा टिफिन भरलेला आहे म्हणजे तिने शेअरिंग पण करती. एवढं तिने नाही खात, शेअरिंग करण्यात पण जातो तिचा टिफिन. कशी वाटली तुम्हाला मग आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.